हाय हॅलो नमस्कार सखी. आपलं बाळ छान वळणदार, उत्तम संस्कार आणि विचार असणारं असावं आपल्या असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु सुरुवात कशी करावी, कुठं चुकत आहे हेच बऱ्याचदा आपल्याला समजत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बाळाला छान विचारवंत, उत्तम संस्कारी कसं बनवावं, यासाठी कोणत्या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे याबद्दल माहिती पाहूया. सखी, या चॅनलवर असेच उपयुक्त व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. आपलं मूल यशस्वी, सदाचारी व सर्वगुण संपन्न होण्यासाठी आणि पुढे चालून आयुष्यात यशस्वी, सद्गुणी आणि उत्तम नागरिक बनावं आणि लहानपणापासून त्यांना चांगल्या सवयी, विचार, संस्कार देणं गरजेचं असतं. एक पालक म्हणून आपण स्वतः या सगळ्या गोष्टी आचारात आणणं गरजेचं आहे, म्हणजे मुलंही आदर्श घेऊन तसं बनतील. 6 सवयी जर मुलांना लहानपणापासूनच अंगवळणी पाडल्या तर शिस्त आणि उत्तम विचार निर्माण होण्यासाठी मदत होते. लहानपणापासून मुलं या विचारांसोबत मोठी झाली तर शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास उत्तम साधण्यास मदत होते. स्वच्छता व नीटनेटकेपणा. शारीरिक स्वच्छता, परिसर, घर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. उत्तम आरोग्य आणि पर्यावरणासाठी हे खूप गरजेचं आहे. लहान मुलांना याची सवय लहानपणापासून लावा. आंघोळ स्वच्छ करणं, दात स्वच्छ घासणं, हात स्वच्छ धुणं, कचरा कोठेही न टाकणं, घरामध्ये स्वच्छता ठेवणं हे शिकवा. प्रामाणिकपणा. अप्रामाणिकपणामुळं किती नुकसान होतं हे मुलांना सांगा. प्रामाणिक असाल तर विश्वास आणि यश मिळतं. हा गुण मुलांमध्ये रुजवण्यासाठी बरीच वर्ष लागतात. पालकांनी संयमी राहा. तुम्ही स्वतः मुलांसाठी आदर्श व्हा. उदाहरणार्थ, आई बाबा घरी नाहीत हे मुलांना सांगायला तुम्ही का सांगता? दुकानात पैसे जास्त आले तर तुम्ही ते परत देता का? तुमची चूक झाली तर कबूल करून त्यासाठी माफी मागता का? या आणि अशा बऱ्याच दैनंदिन जीवनातल्या गोष्टी असतात ज्या गोष्टी मुलांना पालकांना पाहून शिकतात. त्यामुळे या गोष्टी स्वतः आचरणात आणा, म्हणजे मुलंही शिकतील. मुलांशी मैत्रीचं नातं निर्माण करा, जेणेकरून ते तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करतील आणि खरं सांगतील. मुलांनी चुकीची कबुली दिली आणि माफी मागितली तर मुलांना शिक्षा करू नका. याउलट प्रेमाने परत असं न करण्याबद्दल ताकीद द्या. त्यातून काय नुकसान होऊ शकतं याचे वाईट परिणाम सांगा. मुलांचं याबाबतीत कौतुक करा, म्हणजे मुलं प्रामाणिकपणे प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगतील. दयाळू वृत्ती व परोपकार. दुसऱ्यांच्या अडचणीत मदत करणं हे मुलांमध्ये लहानपणीपासून चांगली सवय असते. आई किंवा बाबा काम करत असताना एखादी वस्तू पडली तर मुलं ती उचलून देतात, वृद्ध व्यक्तींना मदत करतात. हीच खरी समजूतदारपणा आणि दयाळू वृत्ती आहे. आपण पालकमधून यामध्ये आडकाठी करू नका. मुलांना न लागणाऱ्या वस्तू, पुस्तक, कपडे त्यांना सोबत घेऊन गरजू मुलांना द्या. त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहू द्या. मुलं हे सगळं आपोआप समजून घेतात. आई बाबा ज्या पद्धतीने इतर लोकांशी वागतात, त्यांची मदत करतात किंवा स्वतः समजूतदारपणा दाखवतात, त्या गोष्टी पालकांना पाहून मुलंही शिकतात. आज्ञाधारकता. पालकांनी आपापसात बोलताना किंवा मोठ्यांशी बोलताना मुलं पाहतात व तसंच बोलतात, वागतात. आईबाबांनी एकमेकांशी बोलताना किंवा आईबाबांनी सांगितलेलं पटकन ते हो म्हणणं व कृती करणं, बोलण्याला प्रत्युत्तर देणं, मुलांनी सांगितलेल्या गोष्टींना दुजोरा देणं, या गोष्टी पाहून मुलं स्वतःही आज्ञाधारक होतात. जेव्हा मुलं आपल्याशी काही बोलत असतील, सांगू पाहत असतील किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी मदत मागत असतील, एखादी गोष्ट मागत असतील तर ती त्यांना देणं, त्यासाठी वेळ देणं गरजेचं असतं. आज्ञाधारकता मुलं शाळेत आणि आजूबाजूच्या किंवा घरातील इतर व्यक्तींच्या बाबतीतही पाळत आहेत का यावर लक्ष ठेवा. मुलं जर या गोष्टी पाळत नसतील तर त्यांना समजून सांगा. जेव्हा तुम्ही इतरांशी बोलताना, वागताना त्यांच्या गोष्टी ऐकत असाल तर मुलंही ते आपसुकच शिकतात आणि आज्ञाधारक बनतात. जबाबदारी व कर्तव्यनिष्ठा. आज मूल शाळेत जाताना सांगितलं की आज मला शाळेतून आल्यावर शिरा खायचा आहे. आई बाबा म्हणून तुमची जबाबदारी आहे की त्यांनी सांगितलेली गोष्ट तुम्ही त्याच्यासाठी बनवून ठेवा. शिरा त्याला आवडतो तसा झाला तर ती तुमची कर्तव्यनिष्ठा आणि तुम्ही तो बनवला तर ती तुमची जबाबदारी. या गोष्टी मुलं बघतात आणि मुलं ही जबाबदारी पूर्ण करणे, कर्तव्य पार पाडणे शिकतात. उद्या तुम्ही बाहेर जाताना सांगितलं की मी बाहेरून येईपर्यंत अभ्यास पूर्ण कर, बागेतील झाडांना पाणी घाल, घरातील छोटी छोटी कामं पूर्ण कर, तर मुलं या सगळ्या गोष्टी आठवणीने पूर्ण करतात. जेव्हा मुलांनी ही कामे पूर्ण केलेली असतात तेव्हा त्यांना कौतुकाचे 2 शब्द बोला.
आणि तुम्ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली ही गोष्ट त्यांना आवर्जून सांगा. या गोष्टीवरून मुलांना आपल्यावरही काही जबाबदारी आहे आणि आपण ती पूर्ण करणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात घेतात. त्यामुळे आपणही मुलांना या गोष्टी लहानपणापासून सवय लावणं गरजेचं आहे. लहान मुलांना एखादी जबाबदारी दिली तर मुलं 100% न कंटाळता काम पूर्ण होईपर्यंत निष्ठेने करतात. त्यामुळे लहानपणातच या गोष्टी स्वतःही आचरणं आणि मुलांना शिकवणं गरजेचं आहे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. मुलांना व त्यांच्यासमोर मोठ्यांना बोलताना वागताना आदर द्या. मुलं आपोआप ही गोष्ट शिकतात. उदाहरणार्थ, मोठ्यांना नमस्कार करा. मोठी माणसं उभी असताना त्यांना बसण्यासाठी जागा द्या. एखादं काम मोठ्या व्यक्तीने सांगितलं तर ते न कंटाळता करा. जर ही 6 मूल्य तुम्ही लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजवत असाल तर नक्कीच मुलांना मोठं झाल्यानंतर आणि सामाजिक जीवनामध्ये वावरताना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करताना भरपूर फायदा होईल. मग आजपासूनच आपण या गोष्टींना सुरुवात करूया का? मोठ्या व्यक्तीने एखादा योग्य आणि चांगला सल्ला दिला तर तो पॉझिटिव्ह विचार करा. इतरांशी बोलताना आदरपूर्वक बोला आणि त्यांचं म्हणणंही ऐकून घ्या. लहान मुलांशीही बोलताना सौम्य भाषेत प्रेमाने बोला आणि त्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐका. जेव्हा तुम्ही मुलांचा आदर कराल, त्यांचं म्हणणं ऐकाल, त्यांना वेळ द्याल, तेव्हा मुलंही तुम्हाला अपेक्षित तसं सगळ्या गोष्टी करायला शिकायला सुरुवात करतील आणि आपलंही मूल छान वळणदार आणि उत्तम संस्कार विचार असणारं घडायला मदत होईल. याच गोष्टी लहान मुलांना अभ्यासात त्यांचं मन रमवण्यासाठी, मुलांनी सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठीही फायदेशीर ठरतात. सखी या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा. तसेच तुम्ही फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आम्हाला परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.